मी आणि शुभम निघालोत देवगडला जायला. देवगडला जायचं खास रिझन म्हणजे आम्हाला हापूस आंबे खरेदी करायचे आहेत. सिंधुदुर्गात राहून पण आम्ही हापूस आंबे बघतोय, एवढे रोडवरती आलेत की त्याच्यामध्ये डिस्टिंग्विश करणंच कठीण होऊन जातं आहे. हा नक्की देवगड हापूस आहे की कोणता आंबा आहे. घरी आल्यानंतर आंबा कापून बघितल्यानंतर मग समजते की अरे हा तर देवगड हापूस आहे नाही. मग आता सिंधुदुर्गात राहून आपण देवगड हापूस आंबा अजून नाही खाल्ला असेल तर एकच पर्याय उरतो की देवगडला निघून जाणं. आम्ही देवगडला पोचल्यानंतर एका वेअरहाऊसमध्ये गेलो जिथे ऑलरेडी आंबे गाडीमध्ये लोड होत होते. वेअरहाऊसच्या मालकांसोबत बोलल्यानंतर समजलं की ही गाडी जाणार आहे मुंबईला. आणि इथे आपण बघू शकता की आंब्याचे पेटीज ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये ते आंबे सेपरेट करतात. ह्यांच्याजवळ मीडियम साईज, स्मॉल साईज आणि लार्ज साईज असे 3 प्रकारचे आंबे मिळतात. आणि त्याच्यामध्येही लार्ज साईज 800 रुपीज, मीडियम साईज 600 रुपीज अँड देन स्मॉल साईज 500 रुपीज असं त्यांचा चार्ट आहे. इथे एक आंबा मी हातात घेऊन बघितला की कंप्लीट कच्चा आंबा आहे. आणि ते प्रत्येकजण आंबा सेपरेट करत आहेत. इथे जवळ त्यांच्या आंब्याच्या बागा आहेत आणि तिथून ते आंबे काढतात आणि लगेच एक्सपोर्ट करून टाकतात. तुम्ही इथे बघू शकता की आंब्याची पेटीज भरायचं कामगारांनी सुरू केलेलं आहे. इथे आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा जो लेटेस्ट आंबा काढलेला होता तो सकाळीच काढलेला त्यांनी. आणि जी आता आंब्याची पेटी भरली जाते आहे तर त्यांच्याजवळ 6 तारीखला काढलेला आंबा, 7 तारीखला काढलेला आंबा असे ठेवलेले असतात थोडे आंब्यांचा साठा, जेणेकरून जर कोणी गिऱ्हाईक आलं ऑन द स्पॉट आणि त्यांना कच्चे पिके आंबे पाहिजे असतील किंवा पिके आंबे पाहिजे असतील तर ते त्या डेटनुसार आंबे भरून देऊ शकतात. तर इथे मी थोडेसे कच्चे आणि पक्के आंबे घेते आहे, जेणेकरून जोपर्यंत हे आंबे डेस्टिनेशनला पोचतील तोपर्यंत ते होपफुली कम्प्लिटली पिकलेले असतील. फिंगर क्रॉस की ओव्हरराईट झालेले नसतील. प्लीज टाईममध्ये पोचू देत हे आंबे. आणि इथे ते काका आहेत ते एक आंबा बघून व्यवस्थित भरतात प्रत्येक पेटीमध्ये. आपण पाहू शकतो त्यांची प्रोसेस चालू आहे. पेट्या पॅक करून झाल्यानंतर आम्ही हा सुंदरचा सनसेट पाहून पवनचक्की गार्डनच्या दिशेने रवाना झालो. आपण पाहू शकता हा सुंदरसा पवनचक्की गार्डनचा व्ह्यू.
तिथं कुणकेश्वर मंदिरमध्ये पाया पडून आम्ही घरी निघालो. थँक्यू.